तसं तरी आपण जाऊन बसाव ट्रॅक्टरातनी आणि ऍक्च्युली बघाव कसं असते तर नुसतं झालं की पाऊस येते म्हणते असं आहे म्हणतो बघा. पण आज आता याचा त्याचा संगम होता त्याच्यानं ते पाऊस. नमस्कार मित्रांनो, कशा मजेत ना. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलेला आहे आपल्या शेतामध्ये आणि पेरणी. कालपासून जे बियाणं वगैरे तयार केलं होतं, बियाणं आणलेलं होतं, त्याच बियाणं आता शेतामध्ये टाकायची वेळ आलेली होती. आणि त्यातनी एक तर तब्येत पण खराब होती कंटिन्यू, त्याच्यामुळे 1-2 दिवस पेरणं लांबलं आपलं. नाही तर आतापर्यंत झालं असतं. जसं की बऱ्याच जणांचं झालेलं आमच्या इकडे. हे शेतपण जे आहे त्या दिवशी पाहिलं असेल तुम्ही, चाललं होतं पेरणं. आता जवळपास निघत पण आलेलं असेल जमिनीमधून, कारण 2 दिवस ते 3 दिवस झालेले आहे शेताला. आणि आपण आता आपल्या शेतामध्ये तिकडे चालू आहे पेरणी. थोडासा उशीर झाला. कसं आहे, आधी पेरणी चालू झाली थोड्या वेळ आधी नेमकेच, आणि इकडं राधिकाची नंतर एंट्री झाली. तर राधिकाची जी पूजाची वगैरे तयारी होती, सामान वगैरे काढायचं होतं, तयारी करायची होती, त्याला खूप वेळ लागला. जवळपास अर्धा ते 1 घंटा वेळ लागला. तेवढ्या टायमात जे आहे आपलं जमीन थोडी पेरणं झाली. हे बघा, आता आपण आलेलं आपल्या शेतामध्ये असं असतं तुम्हाला. आणि इकडे पेरणी चालू पण आहे. आईपाशी जा आणि नंतर तिकडे पूजा करता येते. आणि कसं आहे, यावर्षी कसं आहे, नवीन आहे ना राधिकाचं पेरणी आहे ना ग. पहिलं वर्ष आहे, त्याच्यामुळे तिचं चालू होतं याव की नाही. पण म्हटलं ठीक आहे. आई पण म्हणत होती राधिकाला घेऊन ये, पूजा वगैरे होईल त्याच्या हिशोबानं. मग म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आणता येते. आणि नवीन आहे त्याच्यामुळं चांगलंच राहील. आणि आपलं जे असते लक्ष्मी म्हणतात घरची, तिला आज शेतामध्ये आणावं लागतात असं म्हणतात, किंवा घरच्या लक्ष्मीच्या हातानं पूजा व्हायला पाहिजे असं असते. आणि इकडे आई पण आहे. नमस्कार. आणि ट्रॅक्टर चालू आहे पेरणी, कारण पहिल्यासारखं राहिलं नाही आहे, आता लगेच होते. असं आहे सोयाबीन तूर पेरणं, कसं असते. तू पाहिलं का नाही याच्या आधी? कुठलं? म्हणजे आधी तिकडे सरतान पेरलेलं आहे का? पेरलं नाही, फक्त बघितलेलं आहे. बैल जोडीवरती पेरणं म्हणतात त्याला. राधिकानं ते काही केलेलं फक्त पाहिलेलं आहे. आणि ट्रॅक्टरवरचं कधी काही पेरलेलं नाही आहे. पण असं झालं की बैल वगैरे नाही आहे आता आपल्या घरी. आता बैलावरचं जर असतं तर राधिका पेरायला दिसली असती, पण तसं काही नाही आहे आपलं, फक्त ट्रॅक्टरनं आहे. सेंदूर आणला का? नंतर कुंकू, हळद कुंकू. आणि दिवा काही राहत नाही आहे. तर आईनं बघा किती आयडिया केली टोपल्याला, तरी दिवा काही राहत नाही. ते नारळ फुलाचं राहिलं, अक्षत वगैरे वाहायची. इथे ठेवले ना. तर अशा प्रकारे चालू आहे आमचं. जरास पाण्याची हो, तीर्थ आणलेलं आहे शिंपाचं. आणि टॅक्स याच्यात टाकचं कुठं केलं
किती मस्त असते का असं नारळाचं पाणी. तर शेत पेरणं चालू होतं इकडं. तेवढ्याच टायमात ट्रॅक्टर 2 मिनिटं का उभा राहिला तर राधिकाला इकडे वेगळं वाटलं किंवा थोडंसं तरी आपण जाऊन बसावं ट्रॅक्टरातनी आणि ॲक्च्युली बघावं कसं असते. तर नुसतं बसायला वेगळं वाटलं तर जेव्हा चालू असेल तेव्हा कसं तेवढा वेळ पाहिजे, तेवढा हे पण पाहिजे. हो चला. जमत नाही, फक्त बसण्याचा आनंद घ्यायचा बस एवढंच आहे. बाकी पुढच्या वेळेस येणारच आहे. ठीक आहे. एक व्हिडिओ घ्यायचा. आमच्या इकडे अशा प्रकारचं जे आहे पेरणं वगैरे सर्व होत असते. की राधिकानं पण पहिल्यांदाच आज अनुभवलं आहे पेरणं काय असते. तर मग असं असते शेतकऱ्याचं काम. शेतात यावं लागते. आता तिकडे बघत नाही का मनीषा वहिनी सर्व काम करतात शेतामधले सर्व राहते. आणि असं आहे राधिकाला आज ॲक्च्युली कसं आहे आणायचं नव्हतं पण तिलाही थोडंसं गरम करून पूजा पण होतं. आणखी असं आहे. आणखी सांग तुझा एक्सपिरियन्स काय झाला, कसं कसं घडलं आज वावरात नाही शेतात. आणखी काय माहीत पडलं. तास पटे. आणखी शेतातलं जे आहे माहिती नव्हतं राधिकाला पण आज माहिती पडलेलं आहे. आणखी खत असते. तर आपण सेंद्रिय खत जास्त वापरत नाही आपल्या शेतीमध्ये पण जेव्हा खत थोडंफार टाकावं लागते. आणि आपण कसं जास्त शेणखत वापरत नाही ना आपल्या जनावरं वगैरे नाही आणि जास्त शेणखत पण विकू टाल्या वगैरे आपण बनवत नाही. त्याच्यामुळे आता जवळपास 5 ते 10 वर्ष झालं तेव्हापासून आणि इकडे कंटाळा आला असेल. आज कधी एवढं येत नाही ना, एवढा वेळेपर्यंत जास्त थांबलेलं नाही राधिका. आज फर्स्ट टाइम थांबलेली आहे. आणि दोघीचं सासू सुना दोघी सुनी आज शेतामध्ये आलेलं आहे. असं आई पण थकलेली आहे, थोडंसं ताण पण लागलेले आहे. असं झालं की इकडे काय झालं पाणी सांडलेलं म्हटलं. दोघी जणी आल्या पण खाली आता आल्या, पाणी कोणीच नाही आणलं. आणि विहिरीचं पाणी काही शेतामधलं पिऊ नाही शकत कारण तिकडे बघा विहीर वगैरे आहे दिसत असेल तिकडे बांधलेली लिंबाच्या झाडाच्या बाजूला. पण तिकडचं पाणी वगैरे नाही पिऊ शकत. नवीन पाणी आहे, सर्दी येते आणि ते होत पण नाही, इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे विहिरीचं पाणी वगैरे पित नाही, ते प्यायला नाही पाहिजे. घरचं चांगलं राहते. घरी गेलं असं पाणी पण मग ट्रॅक्टर उभं राहत होतं. हा असं आहे. तर जे आहे फायनली आता पेरणं झालेलं आहे आणि फक्त आता निसर्गाची वाट पाहणं चालू आहे. कधी केव्हा साथ देईल, पाऊस केव्हा येईल लवकर, त्याच्यावर वाट पाहणं चालू आहे आपली. आणि आज आपलं पेरणं झालं आणि आजच पाऊस आला. म्हणजे बघा असं झालं मित्रांनो, एक सोन्याहून पिवळं म्हटलं चालते. आणि एक राधिकाची पूजा पण आज कामी आली. आज केली ना पूजा, तिथे केली शेतामधली पूजा आणि घरी आल्यावर पण पूजा केली. हे तर मी शिवरात्रीला करतेच नाही. आणि आज तर घरी येताना म्हणजे घरी येत नाही आपण सुरू झाला म्हणजे एका तासातच जे आहे पाऊस वगैरे चालू चांगला झाला. आणखी बऱ्याच जणांना आईला म्हटलं, राधिकाला पण म्हटलं. काय म्हटलं होतं? तुमचं पेरणं झालं की आम्हाला काय पाऊस येतो. दरवर्षी तुमचं पेरणं झालं की पाऊस येते म्हणते. असं आहे मित्रांनो बघा. पण आज आता याचा दिनाचा संगम होता त्याच्यानं ते पाऊस आलाच म्हणा. हो म्हणजे सोमवार दोष बी होते आज सोमवार शिवरात्र आणि सोमवार पण होता. काय होतं नेमकं सारथी व्यक्ती झालेली आमची. आता स्वयंपाक वगैरे करायचं, दर्शन वगैरे केलेलं. मेन म्हणजे काय होतं आज प्रदोष शिवरात्र काय असते ते सर्व होतं. आणि आजचा दिवसही चांगला होता, एक सोमवार चांगला दिवस होता. जे काय असेल ते सोमप्रदोष असं होतं. त्याच्यामुळे जे आहे आजचा पाऊस पण पेरणं झाल्याच्या नंतर लगेच आला. आणि एक प्रकारचं म्हटलं तर आज वेगळं झालं, चांगलं झालं.
म्हणजे ते काय म्हणतात 4 दिवस झाले पाऊस नव्हता. बाकीच्या सर्व गावात पेरलेलं होतं, हो, पण आपण मागं पुढे चालू होतं पेरलं की नाही, हो, पाऊस येते का नाही असं चालू होतं. हो. आलं बदली आहे आणि पाऊस नाही, पण आज असं झालं की आम्ही पेरलं. घरी आलो नाही तर पाऊस सुरू झाला. घरी येताना पाऊस पण चालू झाला पाऊस पडला. आणि चांगला पाऊस पडला. चांगला पडला. आणि एक प्रकारचं जर म्हटलं तर आपलं सक्सेस झालं पेरणं हो, हो. सक्सेस झालं. आज. आता याच्या समोर पाणी पडलं. आणि आजचं म्हटलं सोन्याहून पिवळं झाल्यावर झालं. हो. आणखी बरं प्रत्येक ठिकाणी वेगळं म्हणून असेल. हो, आता 8 दिवस नाही आलं पाण्याचं चांगलं आहे. ठीक आहे म्हणा, चांगलं दिसतं. चांगलं निघते. तर चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट मध्ये सांगा, कारण इकडून तिकडे तिकडून इकडे चालू आहे. स्वयंपाक करायची घाई आहे ना. हो, खूप वेळ. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.